अस्मिता कुठे गेली होती हो तू? अहो संध्याकाळसाठी भाजीच आणायला गेलती. प्रेमाने बी तू बोलू शकते ना तू. तुम्हाला काय वाटतंय हिंडायला गेलती तिकडे? पप्पा मम्मी एवढी चिडचिड पण करून राहिली. काम करायचं नेट लागत आहे तिले म्हणून चिडचिड करते ते. हो का? मला नेट लागून राहिलं का? घरात काम करायला का दुसरी बाई येते का? नाही. चुगल्या करते माया तिथं. तर काय झालं, तुझी इच्छा असा एक कामवाली बाई ठेवायची तर ठेवून दे तुम्ही. बात तो सही है. हो आणा ना, पण मी का म्हणतो तुम्ही जेव्हा 1 वाजता कामावर जाता तेव्हा त्या घरी आली पाहिजे काम करायला. तुम्ही कामावून यायच्या पहिले 7 वाजता ते आपल्या घरी गेली पाहिजे. तिच्या नजरेवर तुमची नजर पडली नाही पाहिजे. हा अहो तर एवढी सक करून राहिली का का तिच्या सोबत का मी लफडा करणार आहो का? क्या बोला तूने? अहो पिकल्या केसाचे तुमचा का भरोसा? बाबू आज मम्मी बहुत चिडचिड चिडचिड करून राहिली. जा तूच म्हण पप्पासाठी 1 कप चाय बनव म्हणून जा. मम्मी पप्पासाठी चाय बनव. हो तेच तर धंदा आहे मला, दिवसभर चाय बनवायचा. एक चायची टपरी खोलून दे म्हणा, विकत बी जाईन न पाहिजेत बी जाईन. दिवसभर चाय चाय चाय. तिकडे जा बस. बनव ना काल्यावर किरकिर करून राहिली तर. दिवसभर चाय 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 करत राहते माया नवरा. दिवसातून 10 वेळा तर चायच बनवा लागते मला. दिमाग खराब, काही समजतच नाही माणसाचं. असं वाटते का तो चाय नाही अमृत होय का बाप्पा. अस्मिता आज तू एवढी चिडचिड चिडचिड काऊन करून राहिली हो? अहो तुम्ही चालले जा तिकडे, मी तुमच्यासाठी चाय आणून राहिली. जा डोक्यावर येऊन बसते इथं माया. घ्या चाय प्या चुपचाप. मी पण एक दिमाग लावतो आता. अहो तुम्ही मगाशी म्हणत होते ना कामवाली बाई ठेवून म्हणून, तसे बी ह्या घरात खूप काम करायला लागते व त्या बाईचा पगार तुम्ही मलाच देत जा ना. ठीक आहे मी तुला पगार देईन. जर मला काम नाही आवडले तर दुसरी बायको करण्यात येईल. अहो ते बाई माहिती नाही ना प्रियंका, ते आपल्या नवऱ्याला म्हणतो ती असती. अहो आपलंच घर, आपलेच पोरं, आपले काम आपण नाही करून तर कोण करत? करते मी.